तरंग पाचवा. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. एक मध्यम अधिकाऱ्यास साधनाचे निरूपण. आता हा पाचवा तरंग आहे. एकूण 7 तरंग आहेत त्याच्यात. विचारसागराला 7 तरंग आहेत. पहिला 1-2 तरंग घातलाय तो अधिकारीसाठी घातलाय महाराज. अनुबंध चतुष्टी कळवून घेणं, परमार्थ क्षेत्रात अधिकारी विषय प्रयोजनाने त्यांचा संबंध आणि त्यातला अधिकारी कोण असावा, कसा असावा, अधिकाऱ्याची लक्षणं काय त्याच्यात सांगितले. कारण का परमार्थ क्षेत्रात म्हणा किंवा कुठल्याही व्यवहारात अधिकार संपन्न असणं अत्यंतिक गरजेचं आहे. अधिकार पुरुषानं व्यवहार केलेला फलीभूत होतो आणि अनधिकाऱ्यानं व्यवहार केलेला निष्फळ होतो. अधिक महाराज का अधिकारी तो उडकला? काय लोकांना वाटतंय महाराज परमार्थात फल नाही. देवाला जात्यात म्हणजे पंढरपूरला वारीला जात्यात किंवा भजन पूजन करतात. ही ईडी माणसं आहेत. वारकऱ्यांना काय काम नाही म्हणून चाललेलं आहे. असं काही लोकांचा संसारिक लोकांचा हा एक भाव आहे. पण खरं फल जर असेल तर परमार्थाचंच आहे. कारण का साधू संतांनी वेदानं आणि ईश्वरानं फलाखंड विचार केलेला आहे. अत्यंतिक महत्त्वाचा आहे महाराज. आणि त्याच्यासाठी मनुष्य जन्म आहे फल प्राप्त करून घेण्यासाठी. म्हणून ते फल प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुमचा अधिकार तुम्हाला संपन्न असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आनंद जन्माचं बंधन निवृत्त करायचं आहे महाराज. त्याच्यासाठी अधिकार नको का महाराज? म्हणून अधिकारी त्याचा विषय काय असायला पाहिजे महाराज हेही ठरलेलं आहे महाराज. आमचा विषय पंढरपूरला जायचं असेल तर देव विषय असावा का बाजार? देव. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जावा, ज्याबद्दल जायचं तोच विषय असायला पाहिजे महाराज. म्हणून विषय जगन्मिथ्या ब्रह्मसत्य जोर्म ऐक्य महाराज. आणि हे केलं म्हणजे काय मिळतं तर जीवाची जी अनादिकालाची जी इच्छा आहे ना, ज्याच्यासाठी जीव रात्रंदिवस तळमळतो, हाडाची काढ करतो महाराज, मरस्तूर मरतो महाराज, त्याला फल म्हटले सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हे याला काय आहे फलाने त्यांचा संबंध सांगून दिला आहे महाराज. म्हणून अधिकारी विषय प्रयोजन संबंध हे 2 तरंग त्याच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहेत महाराज. पहिला तरंग जरा सोपा आहे, दुसरा तरंग जरा तोच विषय पण जरासं चिंतन व्हावं तुमचं म्हणून पूर्वपक्षी तिथं मध्ये उभा केलाय महाराज. आणि मग पूर्वपक्षाच्या मतानं अधिकाऱ्याचा त्या साधकाचा असंभव, अधिकाऱ्याचा असंभव, फलाचा असंभव म्हणजे हे घडणं शक्य नाही असं एक पूर्वपक्ष सिद्ध करून त्याचं उत्तर येतात सिद्धांत त्यांनी देऊन अध्यासही घडतो म्हणजे भ्रमही सिद्ध होतो. अधिकारी देखील कोणी नाही कोणतरी आहेतच महाराज आणि त्याला फल हे आहे असा तिथं त्याचा प्रश्न उत्तर करून खंडन मंडन करून दुसरा तरंग चिंतन आहे. खरोखर पहिला तरंग झाला ना की दुसरा तरंग जरा डोकं चावल्यासारखा होतोय. पण खरा दुसरा तरंग बसला तर कुठेही तुमची शंका राहत नाही. सगळ्या शंकेचं निरसन केले ती कुणी दुसऱ्या तरंगात तिथं पूर्वपक्षी उभा करून महाराज. तिसरा तरंग जो आहे असा जो कोण अधिकारी असेल महाराज तर त्यांना सद्गुरूला शरण जावावं. सद्गुरू कसा असावा, सत्शिष्य कसा असावा, एकमेकावर जबाबदारी काय आहे हे सांगण्यासाठी तिसरा तरंग आहे. अनुबंध चतुष्टी ज्याची झाली आहे ना त्यानं सद्गुरूच्या ठिकाणी जायचं, त्यांची सेवा करायची महाराज. आणि मग आपला प्रश्न करायचा की मी कोण आहे. आतापर्यंत मी हे सगळं केलंय पण माझी इच्छा जी होती दुःख निवृत्तीची ती दुःख निवृत्त झालेलं नाही आणि सुखी प्राप्त झालेलं नाही. म्हणजे आता मी संसार केला असं म्हटलेलं नाही तिथं. मी वेदानं सांगितलेलं तसं कर्मही केलंय आणि उपासनाही केली आहे. कारण का संसारिकाचा याचा प्रश्नच नाही महाराज. तिथं सरळ सांगितलं महाराज विषयासक्त विषयासक्त बहिर्मुख पुरुषाचा हा विषय नाही महाराज. हा जिज्ञासाचा विषय आहे. आणि म्हणून साधन चतुर्थ संपत्तीवान जर अधिकारी असेल विवेक वैरागी शमाधी षटक आणि मुमुक्षु या अधिकाऱ्याचं लक्षण घातले महाराज. तो शरणागती गेला तर सद्गुरूंच्यावर एक जबाबदारी आहे महाराज. सद्गुरूंचं लक्षण सांगताना श्रोत्रिय सांगितलं, ब्रह्मनिष्ठ सांगितलं आणि कृपाळू सांगितलं महाराज. श्रोत्रिय का पाहिजे महाराज तर साधकाच्या काय शंका असतील महाराज. असंभावना विपरीत भावना, प्रमाणासंभावना आहे, प्रमेय संभावना आहे आणि विपरीत भावना आहे महाराज. याचं शंकेचं निरसन करणं, त्याची शंका असते ना
तर त्याच्या सदयुक्तीनं खंडन नाही, समाधान करणं हे सद्गुरूचं कर्तव्य आहे. म्हणून श्रोत्री पाहिजेत महाराज. कृपाळू अनुभवी का पाहिजे महाराज? तर तुम्हाला अनुभव आला तर तुमचं दुसऱ्याला सांगणार. आल्या अनुभवात ती जगात देत अशी महाराज. म्हणून अनुभवी पुरुष पाहिजे महाराज. आणि दया हे मोठं काम आहे. दया हे मोठं. तुमच्या पुढे दगड जरी येऊन बसला तर त्याच्यावर स्पर्शाव करणं हे तुमचं कर्तव्य आहे. अधिकाऱ्यात 3 अधिकारी घटले, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ महाराज. उत्तम अधिकाऱ्यासाठी तुम्हाला एवढं काय घासपीट करायची काही गरज नाही. पण मध्यम अधिकारी आहे आणि कनिष्ठ अधिकारी आहे महाराज, त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं चिंतन सांगावं लागणार. तिसरा जो अधिकारी आहे त्यानं तरी घासूनच घेतलेला आहे, त्याला कनिष्ठ म्हटलंय. पण खरा अधिकारी तोच आहे. कारण का 6वा तरंग जो आहे तो अतिशय चिंतन आहे आणि तो तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी आहे. त्या 5वा तरंग आहे. 4थ्या तरंगाला उत्तम अधिकाऱ्याला ज्ञान सांगितलेलं आहे. तो ज्ञानाचा अधिकारी आहे. तत्वमसी महावाक्य जो आहे तत्वदृष्टी आहे, म्हणजे तत्वाची दृष्टी असणार. तत्वदृष्टी याचं नावातच तो तत्वाची दृष्टी असणार. हा, मग आता ह्या अदृष्ट्यावर थोडंसं ठेवणार आहे. अदृष्टी आहे. 5वा जो आहे तो मध्यम अधिकारी आहे. ज्ञानानं होईत नाही ना तुम्हाला. आता ध्यानाचा प्रकार सांगतो म्हटले मला. आणि ज्ञान झाल्यानंतर ध्यान लावावं होतं एका असो. आणि आता 5वा तरंग आहे तो आले देणार सगळं हा नेऊन काय बरोबर पाठीमागे सांगितलेलं आहे. ऐकलेलं असलं तर असं. वेदांतशास्त्रात ज्ञेय व ध्येय अशा 2 रूपांनी ब्रह्माचे प्रतिपादन केलेले आहे. वेदांतशास्त्रात एक ज्ञेय, ज्ञानाला विषय होणार त्याला ज्ञेय म्हटले महाराज. आणि दुसरं ध्येय, तुम्हाला ध्यानाला विषय होणार ध्येय. एकच स्वरूप आहे, ब्रह्म एकच आहे, वस्तू काय आहे एकच. पण अधिकार भेदानं एकाला ज्ञेय म्हटलंय ज्ञानाला विषय होणार, आणि एकाला ध्येय म्हटलंय ध्यानाला विषय होणार. असे 2 प्रकार सांगितले. हो. उत्तम अधिकाऱ्यास विचारद्वारा ब्रह्मज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय असते. बघा, मध्यम अधिकाऱ्यास काही प्रतिबंधामुळे ब्रह्माचे ज्ञान होत नाही, म्हणून मध्यम अधिकाऱ्यास तेच ब्रह्म ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय असते. आता उत्तम अधिकारी आहे ना त्याला काना वाचनाची भेटते. तू ब्रह्म आहेस म्हटलं की नाही, जर साधना योग्य झालेली असेल तर मीच ब्रह्म आहे असं त्याला ते ज्ञान त्याचं होतं महाराज. पण मध्यम अधिकारी आहे त्याला काय प्रतिबंध असतात महाराज. त्याच्यामुळे त्याला तो ज्ञानाचा विषय होत नसल्यामुळं त्याला तिथे ध्यानाची प्रक्रिया सांगितली आहे. आणि आता बराच अंश महाराज ध्यानाकडेच आहे. बरोबर आहे. बराचसा आणि बरं चांगलं आहे. कारण काय माहिती आहे काय, अंतःकरणाची स्थिरता झाल्याशिवाय तुमचं शब्दज्ञान कार्य करतं. ते कुणाचं करतं, पण त्रिपुटी त्या पद्धतीने पाहिजे. हा, हे महत्वाचं आहे. ही महत्वाचं करायचं. म्हणून तिथं काय सांगितलं, तिथं तुमचं ध्येयासारखं ध्यान सांगितलेलं नाही, प्रतीक ध्यान सांगितलेलं नाही, अंग्रह ध्यान सांगितलेलं नाही. कसं अंग्रह ध्यान ज्ञानानं परिपक्व अवस्था आल्यानंतर होय ज्ञानाची गरज लागूच नाही. ज्ञानानं जर का परिपक्व अवस्था बरोबर आहे की ज्ञानाची गरज लागू बरोबर आहे की ज्ञानाची तत्वपदार्थ शोधनापर्यंत गेल्यानंतर साहजिकच ते होते. सर होते पण तिथं होत नाही ना. विना झाल्या म्हणून आता ध्यान म्हणून डोळे दाखवावं लागत नाहीत. आणि डोळे दाखायची गरज काय, डोळंच आहे ते परब्रह्म. डोळे दाखणाऱ्याला सांगितलं आता तुला डोळे दाखायची काय गरज. कारण का ज्ञानी पुरुषाची सहज समाधी, समाधी म्हणजे डोळे दाखवून समाधी नव्हतं. सहज म्हणजे वस्तूत परब्रह्माची ओळख होणे. तीच वस्तू आहे. अनुभव आहे, ओळख होणं देखील अपुरं पडतंय. तेच ब्रह्म आहे जिथं जिथं तुम्हाला. कारण का त्यांनी सांगताना सांगले घटोपई चैतन्य आहे, पटोपई चैतन्य आहे. काल जो विषय आलाय मला विषयगत प्रत्यक्ष आपल्याला आहे, पण ज्ञानगत व्हायला पाहिजे. हे तिथं मागणं अर्थ निघाला बघा. ज्ञानगत म्हणजे हे ब्रह्मच आहे. आता हे विषय नाही, चिंतन कसं दिसताना आम्हाला हे दिसतंय पण ते ब्रह्म आहे, ब्रह्मच व्हायला पाहिजे. दिसत नाही म्हणजे आमचं विषयगत प्रत्यक्ष आहे. ब्रह्म म्हणून दिसायला, म्हणून ज्ञानगत प्रत्यक्ष महत्वाचं. तेवढ्यासाठी त्याचं तो हे वापरला. आता तुम्हाला बघा स्वरूप महिमेने जे आपल्याला ओम ओम सोम म्हणजे मी कोणतरी आहे, मी कोणतरी आहे हे स्वरूप महिमेन आहे. पण तिथं प्रमाण महिमेने व्हायला पाहिजे म्हणून सांगितलंय. म्हणजे तत्वमसी महावाक्य तू हे नाही तिथलं सांगितलंय. पण आता बाहेर विषयगत
विषय जे आहे ना विषय देखील तुम्हाला राहता येणार नाही, कारण का तेच ब्रह्म आहे. आता ते ज्ञानगत व्हायला पाहिजे. मागणं चिंतन असं होतं. आमची दृष्टी गेल्या तर तिथं थांबत आहे, परत ती पाठीमागे येते. आणि मग हे जर झालं तुम्हाला काही नाही तर मग तुम्हाला मनात ध्यान लावायची काय गरज नाही. म्हणून हा कनिष्ठ अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे. त्याच्याविषयी मी कनिष्ठ म्हणतो, पण हा मध्यम आहे. आणि इथं चांगले इथं होता 2 नंबर, हा 2 नंबरचा होता. अधिकारी पूर्ण होता तुम्हाला, पण ध्यान लावून बसलेला होता. नाही आत्मानंद भोगत होता महाराज. पण प्रमाण महिमेनं म्हणजे तू ब्रह्मायस हे सद्गुरु मुखातनं त्याला ज्ञान झालेलं नव्हतं, म्हणून त्यांना ध्यानातनं ज्ञान करून द्यावं लागलं. त्याचं बाद समानाधिकरण झालेलं होतं, झालेलं नव्हतं. तेच ब्रह्मत्व आहे, हे राहिलं होतं. म्हणून त्याच्यासाठी हा ध्यानाचा ब्रह्मज्ञेय असो किंवा ध्येय असो, पण त्याचे स्वरूप प्रथम समजलेच पाहिजे. बघा, अरे ब्रह्म ध्येय असो किंवा ज्ञेय असो, नाही तुमचा मसोबा असू दे, तुमच्या देवाचं स्वरूप कळालं पाहिजे. तुम्हाला जी काय प्राप्त करून घ्यायचं आहे ना, देव पण पाहिजे ना, ती कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. मग तुमचं जे ज्ञेय असो ब्रह्म किंवा ध्येय असो, त्याचं स्वरूप कळायला पाहिजे महाराज. आणि स्वरूप जर नाही कळालं महाराज तर मग ती पूजा केलेली न कळता कुठेतरी तिसरीकडे जाते, फलात महाराज पडतो. म्हणून परमार्थ हा डोळसपणाचा परमार्थ अत्यंतिक. तुम्ही थोडं करा, तुमचा अधिकार असेल तसं करा, कारण का परमार्थातली क्रिया कुठलीही वाया जात नाही. तिथं जाता जाता जरी मनुष्य एखादा पाया पडून गेला तर त्याला पुण्य लागतं, आणि इकडे तिकडे असं बघून गेला तरी ही जागा तशी आहे मला, लक्षात ठेवा तुम्ही. पण ती कळून घेऊन केलं तर अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. गुरुजींचा कायमचा इशारा होता महाराज, डोळस परमार्थाला अत्यंतिक महत्व आहे. कारण का तुम्ही करणारच कधी करतोय मनुष्य महाराज, पण चुकीचं झालं तर उलटा फटका बसतो. म्हणून ते ज्ञेय असू दे नाही तर ज्ञेय असू दे नाही तर ध्येय असू दे, त्याचं स्वरूप कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. स्वरूपच माहित नसेल तर ध्याता ध्यान तरी कसले. नाही, स्वरूप माहिती नसेल तर ध्याता ध्यान कसलं करणार महाराज. कारण का ध्याचं ध्यान लागलं ना तुम्हाला तर ती मूर्ती कोण आहे अजून कळून घेणं गरजेचं आहे, आणि मग तसं ध्याकार मूर्ती व्हायला पाहिजे महाराज. तर हा सगळा भेद निवृत्त होतो महाराज. त्या स्वरूपाकार वृत्ती होते, नाही तर हरणं काय वृत्ती झाली ना. मगाशी जे तुमचं चिंतन आलं त्यात काय ऐकायला मिळालं, विचारसागराचा अधिकारी वेगळा आणि आता जे ग्रंथ चालू आहे पुढचे त्याचा अधिकारी वेगळा. त्यामुळे ती सरणी वेगळी पडते अभ्यासाला विचारसागराची, आणि आता हे ज्ञानगत प्रत्यक्षाची जी आल्या ती सरणीच वेगळी पडते विचार. बरोबर आहे की, एक लक्षात ठेवा तुम्ही. पण त्यातलं चिंतन वेगवेगळं निघते की महत्वाचं आहे. तिथं आपल्याला बसवता येतं. काय करायचं तुम्हाला सांगतो, सगळा तुमचा डोला आहे तो विचारसागरावर आहे. हे बाकीची मागणी जे ग्रंथ जेवढे निघाले का नाही सगळ्यात विचारसागर विखुरलेला आहे. पण एवढं सगळं भांडार इथं बसू शकत नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे सुनील माहिती आहे का, तिथलं जेवढं सूत्र लागल तिथं इथं बसवायचे, इथलं सूत्र लागल तिथं पुटकन बसवायचं आणि धागं जोडून घ्यायचं. लक्षात ठेवा तुम्हाला. तिथं प्रसंगाने आला ना तो विषय पटकन इथलं तुम्हाला एखादं उदाहरण तिथे देता येते. विचारसागर आले बघा, अमुक ठिकाणी आमच्या तरंगाला तो विषय आहे. ज्ञानेश्वरीला आमच्या ठिकाणी ओवीला ते बघा, गात्यात आपण बघा तू बघा नाही, ही तेवढ्यासाठी आहे. सगळ्या ग्रंथांचं ओतपूट चिंतन झालं काही तुम्ही कुठेही अडचणीत नाही, आणि त्या प्रसंगाने तुम्हाला तिथं सांगता येतं. आणि ते सांगितलं तर तुमच्या बोलण्याला एक प्रामाण्य येतं, सिद्धांत बळकट होतो महाराज. त्या 2-4 शब्दांनी केवढं भरपूर हे झालंय ते माझं मला माहिती परवाचा तो पण विषय. ज्ञानदेवांना त्रिपुटी कशी होती आणि चांगदेवाला कशी आहे. त्रिपुटी हो बरोबर आहे, यांची कशी हो आणि त्यांची कशी, कुणाला आणि प्रमा कुणाला आणि भ्रांती कुणाला. बरोबर आहे, भ्रांती कुणाला होती, ज्ञानदेवांना. होय होय.
आणि प्रमा होती त्रिपुटी तो प्रमा म्हणत होता, म्हणजे यथार्थ म्हणत होता. बरोबर आहे, उलट आहे ते. आणि ज्ञानेश्वर काय म्हणत होते, भ्रांती. त्रिपुटी ही भ्रांती आहे. होय होय, बरोबर आहे, बरोबर आहे. त्रिपुटी भ्रांतिरूप रूप आहे. त्रिपुटी भ्रांतिरूप ज्ञानवर आहे म्हणतो. आणि चांगदेव प्रमाणामध्ये सत्य मानत होता. त्रिपुटी सत्य म्हणजे भ्रांती. हा, सत्य म्हणजे भ्रांती नव्हे, शब्दछल करा असं तुम्ही. नाही नाही नाही, बरोबर आहे. बरोबर आहे, शब्दछल नव्हे. बरोबर. त्रिपुटी ज्ञान प्रमा मानत होता कोण, चांगदेव. आणि त्रिपुटीला भ्रांती मानत होते ज्ञानदेव. भ्रांतिरूपच आहे. हो, हे बघ, सुषुप्ती तुम्हाला ते ब्रह्मज्ञान का होईना झालंय, आहे ब्रह्मज्ञान. पण त्रिपुटी आता तिथं लय पावलेला आहे तिचा, म्हणजे जागृती स्वप्नाचा. बरोबर आहे, लय पावलेला जरी असला तरी तुमच्या त्रिपुटीचा तिथं ब्रह्मपाय कळलेली नाही. आणि तिथं जे विषय आलाय बघा. आणि ते चांगदेवाला कळलेलं नव्हतं. मग चांगदेव महाराज त्रिपुटी त्याला यथार्थ मानत होता, तो त्रिपुटीला सत्य मानत होतो. त्रिपुटी प्रमा म्हणजे काय, यथार्थ. आणि ज्ञानेश्वर महाराज त्रिपुटीला ब्रह्म मानत होते. हो, भ्रम झालेला आहे. आलं का लक्षात? तीच त्रिपुटी, पण इकडे यांना भ्रांती आणि त्यांना प्रमा. बरोबर. पण आपल्या वैचारिक दृष्टीने आपल्याला काय, आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण काय म्हणतोय, प्रमा मानणं हे शास्त्राकडे आहे. नाही नाही नाही. एकंदरीत आपल्या आता हरणाला तिथं सत्य पाणी म्हणून ते धावतंय ना, तिथं त्या ठिकाणी त्या सत्यत्वाची कल्पना आहे ना ती. उपासनेच्या प्रकरणात तुकोबारायांनी पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान बघा असे म्हटले. आता उपासनाचं जो प्रकरण आहे महाराज, तुकोबारायांनी देखील म्हटले. महाराज काय म्हटले तिथं, उपासना उपासनेच्या प्रकरणात तुकोबारायांनी पावावया उपासना बघा, पावाया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. ब्रह्मस्वरूपाचीच उपासना व्हायला पाहिजे. ब्रह्मस्थानी प्रस्थान म्हणजे तिथं जायला, तिकडे जायला पाहिजे. कधी कोण याचा विचार करतो काय, नको ब्रह्मज्ञान तुकोबाराय म्हणतात. अरे होय म्हणतात, जेवणाला नव्हते आता जेवण याचं पोट भरलं. तुमची उपासना असून दे नाही तर ज्ञान असून दे, स्वरूपाच व्हायला पाहिजे महाराज. कारण का एक मेवादिती तेच एक सत्य आहे, दुसरं काय नाहीच महाराज. आणि तेच जीवाचं स्वरूप आहे. आणि ते न कळल्यामुळे बंद आहे. एकमेव न कळण्यामुळे बंद आहे. आणि जीवाचं तेच स्वरूप आहे. तिथं गेला तर जीव सदाचा मुक्त होतो, नाहीतर येणं जाणं चालूच आहे. तुकोबारायांनी ते सांगितलं, ब्रह्मस्थानी प्रस्थान, तिथंच तुम्ही जावा, तिथंच व्हायला पाहिजे. ज्ञान बी तिथंच, ध्यान बी तिथंच, कर्म हे देखील तिथंच व्हावं. त्याशिवाय निष्क्रम स्थिती प्राप्त होत. कारण का त्याच्यासाठीच जर केलं तर ते हळूहळू होतं महाराज. क्रियेतनच निष्क्रिय परमार्थ देव बघण्यासाठी किंवा देव जाणण्यासाठी, देव होण्यासाठी करायचा एके ठिकाणी. हा, थोडीशी वरची भाषा झाली, शब्द आता इथं तेच सांगितलं, तिथंच प्रस्थान, दुसरे कुठं नाही. देव इथं गाठलाच नाही. म्हणून प्रथम उपास्य स्वरूप करणे अवश्य आहे. म्हणून इथे ध्येय असू दे किंवा ज्ञेय असू दे, म्हणजे तुमचा ज्ञानाचा विषय असू दे किंवा ध्यानाचा असू दे, त्याचं स्वरूप कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. तुमची गाठ घ्यायची आहे, तुमच्याकडे एखाद्याचं काम आहे, तुम्ही कोण आहे, तुम्ही काय करता, तुमचा अधिकार काय आहे, तुमच्याकडे काय मिळणार आहे, काय करून घ्यायचं, हे कळणं गरजेचं आहे का नाही. मग देवाचं कळाय नको होय का. का मनाला येईल आपण देव मांडायचा. उपास्य स्वरूप मागील तरंगात सच्चिदानंद रूप निर्विकार संग अद्वितीय आहे, अद्वितीय असे ब्रह्मच असल्याचे सांगितले. बघा, पाठीमाल्या तरंगात जे उपास्य दैवत आहे ना, काय सांगले, सच्चिदानंद, सच्चिद आनंद रूप निर्विकार असंग अद्वितीय, असंग अद्वितीय असे ब्रह्मच असल्याचे सांगितले. असं ते ब्रह्मच आहे. उपास्याचं स्वरूप सांगितलंय. ज्याची तुम्ही उपासना करणार ना त्याचं हे स्वरूप सांगितले. कारण का ज्ञानालाही तेच सांगितलं, सच्चिदानंदाद्वय नित्य निरामय, आणि तेच उपासनेलाही
सांगितलंय. फक्त ज्ञानाला अधिकारी कमी पडतो ज्ञानाचा, म्हणून त्याला उपासना सांगितली. कुठेतरी चित्तात अजून दोष आहे. चित्ताचे दोष म्हणजे हे दोन दोष घालवावेच लागतात. चंचलता एक ती म्हणजे विक्षेप असतो, नाहीतर मरत असतो. विक्षेप असलं तर पाहिजे तसं स्पष्टता आपल्याला अनुभवाला येत नाही. आणि काय मला असलं तर काय कोण हातात जात आहे प्रश्नच नाही. म्हणून ध्यानाने त्या अंतकरणाची स्थिरता करण्यासाठी सांगितलं. हो, स्थिर आणि स्वच्छ अंतकरण असलं तर प्रतिबिंब उमटतं. त्यात ब्रह्माच्या अद्वितीयाबद्दल, त्यात आता ब्रह्म अद्वितीय कसं त्याच्याबद्दल अद्वितीयाबद्दल या तरंगाचा अधिकारी जो अदृष्टी त्यात शंका उत्पन्न झाली. बघा, ब्रह्म अद्वितीय कसं पहिल्याने ऐकलं होय म्हणून गेला हो. पण इथं साधकाला दुसरा जो साधक मध्यमाधिकारी आहे त्याला शंका आली, ब्रह्म तुमचं अद्वितीय कसं, त्याच्याबद्दल शंका आल्या. शंका कुठनं निघाली कायम लक्षात तुम्ही लोकांनी ठेवायचं. मग पुढच्या उत्तराला यथार्थ हे होतं. प्रश्न उत्तर बरोबर मिळतं त्याचं. द्वैत अद्वैताच्या प्रामाण्याविषयी शंका. द्वैत अद्वैत याच्या प्रामाण्याबद्दल शंका. आणि तुमचं द्वैत का अद्वैत आम्हाला काही खरं सांगा. प्रामाण्याविषयी प्रामाण्याबद्दल म्हणजे तुम्ही द्वैत यायचा का अद्वैत यायचा, त्याने प्रश्न विचारलाय. तुम्हाला द्वैत मान्य आहे का अद्वैत मान्य आहे, साधकाचा प्रश्न आहे बाबा, लक्षात ठेवायचं. बघूया आता काय प्रश्न. शिष्य म्हणतात, महाराज आता आपण तत्वदृष्टीस सद्गुरूद्वारा महावाक्य श्रवण केल्याने अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होतो असे सांगितले. आता तुम्ही तत्वदृष्टी जो होता ना त्याला अद्वैत ब्रह्मज्ञानानं त्याला साक्षात्कार झाला की तो बंधातनं निवृत्त होतो. म्हणजे अद्वैत ब्रह्म तुम्हाला मान्य आहे, तत्वदृष्टीला त्यांनी सांगितले तुम्ही, बरोबर आहे. परंतु वेद, सद्गुरू आणि ब्रह्म असे तीन पदार्थ असतात, ब्रह्मास अद्वितीयत्व कसे असेल. बघा प्रश्न कसा आहे, कुणाच्या लक्षात देखील येणार आहे. वेद, सद्गुरू आणि ब्रह्म तीन पदार्थ आले आणि तुम्ही अद्वितीय कसं म्हणता, दुसरं काय नाहीच म्हणता. तिथे काय आलं, वेद, सद्गुरू आणि ब्रह्म तीन पदार्थ आले, बरोबर आहे. आणि इथं अद्वैत तुम्ही म्हणताच कसं, शंका आहे. बघूया काय काय. डोळा उघडून बसायचं, उद्या मी प्रश्न विचारणार आणि त्याचं उत्तर यायला पाहिजे, तुमच्याकडे तरी यायला पाहिजे. इतर अविद्या कार्य पदार्थ जसे मिथ्या आहेत त्याप्रमाणे सद्गुरू वेद मिथ्या मानले तर ब्रह्मास अद्वितीयत्व येईल. इतर हा जी कार्य आहे दिसतंय ना तुम्हाला, माया कार्य आहे ना, ती मिथ्या आहे. ती मिथ्या आहे. तसं सद्गुरू आणि वेद मिथ्या मानलं तर तुमचं ब्रह्म अद्वितीय ठरतंय. नाहीतर ब्रह्म एक तुमचं आणि वेद गुरु एक, म्हणजे भेद सिद्ध झाला, अद्वैत ठरत नाही. काय शंका, कुठं तडाखा दिलाय बघा. तुमच्या गुरु आणि वेदावर त्यानं तडाखा दिलाय. वेद आणि गुरु एक मांडलं ना, ते एक आणि तुमचं ब्रह्म एक, द्वैत सिद्ध झालं. मग तुमचं अद्वैत सिद्ध होत नाही. मग ते तुमचं हे जसं मिथ्या मानता, जग मिथ्या मानता ना, तसंच वेद आणि गुरु हे काय माना तुम्ही, मिथ्या माना. आणि मग मिथ्या वेद गुरुनं तुमचा संसार निवृत्त सत्य संसाराची निवृत्ती होणारच काय त्याला काय बघा. पण मिथ्या सद्गुरू वेदांपासून होणारे मिथ्या ब्रह्मज्ञान संसार कसा निवृत्त करेल. सत्य रजू ज्ञानाचेच मिथ्या सर्पाची निवृत्ती होते, हे अनुभव सिद्ध आहे. बघा इथं काय प्रश्न आहे, पण तुम्ही अद्वैत ब्रह्म म्हणताय ना, मग अद्वैत ब्रह्म सोडून बाकीचं सगळं आहे ते काय दिसणारे जगत मिथ्या आहे. तसंच वेद आणि गुरु जर मिथ्या मानलं तुम्ही तर तुमचं अद्वैत सिद्ध होतं. बर, तुमच्या मताप्रमाणे जर वेद आणि गुरु सत्य मानलं, वेद गुरु सत्य मानलं तर त्या वेदगुरूच्या बोधानं, मिथ्या बोधानं संसार सत्य निवृत्त होईल कसा. संसार तुमचा कसा आहे, सत्य आहे ना. मग तो संसार सत्य जो असणारा मिथ्या वेद गुरुच्या बोधानं
संसार निवृत्त होईल कसा. त्याला त्यांनी उदाहरण दिले, मिथ्या मृगजळानं ताण भागत नाही. उदाहरण काय खोटून काढले बघा. एवढं साधकाचं डोचकं चालायला लागतंय बाबा, तर ते गुरुला असं बांधून ठेवते. गुरुला घोळसायला पाहिजे महाराज, नंतर ते म्हणेल ते वहीच म्हणतंय ती त्यानं सगळा घोटाळा व्हायला नाही. आणि म्हणून आमच्या सगळ्या ह्या महाराजगिऱ्या चालल्या का बाबा. हे माझं वाक्य नाही, गेली 25 वर्षे गुरुजींच्या मुखात मी ऐकलेलं, 30 वर्षापूर्वी चाललं. आमचं जे भांडवल चाललंय ते या लोकांचं समाजाचं अज्ञान, महाराज लोकांचं भांडवल. काय म्हणेल ते होय म्हणतंय, जायचे घेऊन. नाहीतर महाराज कधी ते तसं म्हणला तसा, तिथं असं म्हणले ज्ञानोबरांचं मत असं आहे, तुकोबरांचं मत असं आहे, तुम्ही असं म्हणता, सांगा काय अभ्यास केल्याशिवाय व्यासपीठावर जाईल. उद्या कीर्तनाला गेली म्हणतात तुमची तारीख नाही रे बाबा त्या गावात. आमचं चाललंय आपलं नाही देवा, त्याचाही घात आहे, एक लक्षात ठेवा तुम्ही. उलटी साधकाचा समाजाचा घात होत नाही, घात होतो तो आपला होतो घात महाराज. कारण का तुमच्यावर जबाबदारी आहे ना. बोला, मिथ्या वेद गुरुपासून सत्य संसार निवृत्त होईलच कसा. मृगजळानं तृष्णेची निवृत्ती होत नाही म्हणून, आणि झालं तर तुमचा हे सिद्ध होत नाही. सत्य रजू ज्ञानानेच मिथ्या सर्पाची निवृत्ती होते. बघा, सत्य रजूच्या ज्ञानानंच सत्य सर्पाची निवृत्ती होते. मिथ्या सर्पाची निवृत्ती होते. बरे, सद्गुरु वेदास मिथ्या मानून त्यापासून संसार निवृत्त होतो असे म्हणावे, तर मिथ्या मृगजलाने तृष्णेचीही निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून वेद व सद्गुरु सत्य आहेत किंवा मिथ्या आहेत, म्हणजे द्वैत मत प्रमाण आहे किंवा अद्वैत मत प्रमाण आहे, याचे समाधान सांगावे अशी प्रार्थना. आता वेद गुरुच्या पासून जर मिथ्या वेद गुरुच्या बोधापासून संसार निवृत्त होत असला तर, होत असं म्हणावं तर मृगजळाने तृष्णा निवृत्त व्हायला पाहिजे. तिथे होत नाही ना. आता तुमचं वेद गुरु श्री मिथ्या म्हणा, वेद गुरु मिथ्या मानले तर संसार दुःख निवृत्त होणार नाही. आणि त्यांना जर तुम्ही सत्यच मानायचं असेल तर वेद गुरु एक सत्य आणि तुमचं ब्रह्म एक सत्य. अद्वैत सिद्ध होत नाही, द्वैतापती येते. तो तुमचा अद्वैत मत सिद्ध का द्वैत मत सिद्ध सांगा, तुम्ही जाता. चला, श्री गुरु म्हणतात, हे शिष्य भगवान शंकरांनी, आणि ऐकायला सोपा आहे का, लक्षात ठेवायचं. एवढं दुःखीत काय कठीण आहे काही नाही, सहज आहे महाराज. फक्त केस जरा अशी काहीतरी करा, त्याला काहीतरी करायचं असं काय माहिती नाही. पण विषय एवढा कठीण नाही, कठीण नाही. श्री गुरु म्हणतात, बुद्धीला ताण देत नाही. हे शिष्य भगवान शंकरांनी शंकराचार्यांचे रूप धारण करून जे अद्वैत मत प्रतिपादन केले आहे तेच प्रमाण आहे. बाबा रे, मी माझ्या मनाचं सांगत नाही, हे माझ्या मताचं सांगत नाही, कुणाचं तरी मी ऐकून सांगत नाही. भगवान शंकरांनी शंकराचार्याचं मत घेऊन त्या काळात अद्वैत मत प्रस्थापित केले. त्यावेळी त्यांच्या काळात 5 भेदवादी होते त्यांना पाठीमाग, आणि 6वा आपला हा वेदांतशास्त्र आहे महाराज. आणि वेदांतशास्त्राचा पुरस्कार करणारे शंकराचार्य पहिल्यांदा त्यांनी हा अध्यासवाद मांडलेला आहे महाराज. लक्षात ठेवायचं, म्हणजे हे कोणीतरी सांगितलेलं नाही महाराज. आणि त्या शंकराचार्यांचा अद्वैतवाद मी तुम्हाला सांगतोय महाराज. द्वैत मताचे प्रतिपादन करणारे रामानुजाचार्य, मध्वाचार्य, द्वैत मताचं सांगणारे मध्वाचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, निंबाळकर, वल्लभाचार्य या 4 आचार्यांचे मत अप्रमाण आहे. बघा, हे 4 मत आचार्यांचं मत अप्रमाण आहे, कारण ते द्वैत मानतात ना. आणि शंकराचार्यांचं मत जे अद्वैत आहे ते प्रमाण आहे, म्हणजे सत्य आहे. प्रामाण्य आलं त्याला, वेदाचं प्रमाण त्याला आहे. कारण का वेदाचं प्रमाण आहे, जगन मिथ्या ब्रह्मसत्य जो ब्रह्मा एक आहे असं समज. कारण तो हे समजावून घे. कारण
ते तत्व निर्णयामध्ये हो. वेद विरुद्ध अर्थाचे प्रतिपादन करतात. कारण का ते बाकीचे जे आहे त्यांचं का खंडित केलं महाराज. तत्वाचा निर्णय करत असताना वेदाच्या विरुद्ध त्यांनी प्रतिपादन केलंय. बाकीचे 4-5 जे आचार्य आहेत ना वेदाच्या विरुद्ध त्यांनी प्रतिपादन केले. आणि शंकराचार्यांनीच वेदाला अनुसरूनच वेदाच्या मुखातून जे निघाले ना ते तिने अनुभव घेऊन सांगितलेला आहे. नाही ते सांगण्यासाठीच त्यांचा तो अवतार आहे महाराज. शंकराचार्यांचा अवतार आहे, शंकराचा अवतार आहे, ज्ञानोबाचा अवतार हा विष्णूचा अवतार आहे महाराज. आणि तुकोबारायांचा अवतार देखील मी वासुदेव तत्वता म्हणतात. असं म्हणजे युक्तयुग आहे. आणि बाकीचे चांगदेव किंवा ते 4 जे आहेत युंजन युगी आहे. युंजन युगीमध्ये जीवदशेतनं असणारे अभ्यास करून तपश्चर्या करून ते प्राप्त करून घेतलेले आहे. म्हणून त्याने तेवढ्या बुद्धी जेवढं प्रकाशित झालं त्याला वेदाचं मनोगत आपण लावून आपलं मन तिने प्रस्थापित केलं. पण शंकराचार्य ज्ञानोबा ज्याने गीता सांगितली, ज्याने वेदाचा पुरस्कार केला त्याचाच अवतार आहे ना तो. शंकरांना आपल्या आदिनाथ गुरु शंकर आहे ना त्यांचाच अवतार म्हणजे शंकराचार्य. आणि म्हणून त्यांच्या मताला प्रामाण्य आहे. कारण का त्याने अनुभव आलेला सांगितलेला आहे. ते सांगणारे वेद तीच हित आहे. गीता सांगणारेच ज्ञानोबा आहेत. म्हणून त्यांचं मत काय आहे प्रमाण आहे. प्रमाण त्यांच्या मताला. शिष्य म्हणतात काय लोकांना वाटतं मग त्यांचं ऐकलं म्हणजे काय होतंय, याचं ऐकलं म्हणजे काय होतंय, त्यांचंच कुशाला ऐकायला पाहिजे. आणि त्यांच्या पाठीमागं काय भूमिका आहे त्यांना. साधकाचा काय वाद घोटाळा होतो ना त्याच्यात असं होतं ना. शिष्य म्हणतात श्री शंकराचार्यांचीच मत प्रमाण मानण्याविषयी आधार काय झालं. आलं बघा शंकराचार्यांचं मत प्रमाण बांधण्याविषयी आधार काय तुमच्याकडे महाराज का तुम्ही म्हणता म्हणून. बरं ते एक आहे. आणि हे मग आता तुमचा नियम कसा आहे हो. ज्यादा समाज जिकडे ज्यादा मत तिकडे होय म्हणतात. मग ते इकडेच खरं जरी असलं तरी पण वेदांत शास्त्रात तसं चालत नाही. परमार्थ शास्त्रात तसं चालत नाही. परमार्थ शास्त्रात आणि चालून चालतच नाही. एकटं जरी असलं जे सत्य आहे ना ते सत्याची बाजू घेऊनच ईश्वर चालतो. आणि तोच कुठंतरी त्याचा निर्णय देतो महाराज. काय म्हणायचं आहे नाव सांगा. हो कारण का पाठीमागं कुणातरी ईशी शक्ती याच्या मागं कार्य करत राहते महाराज. आणि ह्या विभूती आल्या त्या ती शक्ती रूपानच आलेल्या आहेत. म्हणून एवढ्या झंझावातात ज्योत तेवत आहे. केवढा झंझावात चालू आहे महाराज. ज्ञानोबारांच्या पाठीमागे किती लोक लागली बघा. तुकोबारांच्या पाठीमागे किती लोक लागली बघा. एकनाथ महाराजांच्या अंगावर किती लोक आली बघा. पण ज्योतीला धक्का लागलेला नाही महाराज. कारण का नेमकं त्यांच्या सांगण्यात त्यांच्या शब्दात जीवाचं कल्याण आहे. आणि ते तेवढ्यासाठी आलेले आहेत. श्रीगुरु म्हणतात भगवान व्यासाने पुराणात असे सांगितले आहे की बघा भगवान व्यासाने पुराण असं सांगितलेलं आहे. कलियुगात वेदांचा निरनिराळ्या प्रकारे अर्थ करतील. कारण का त्यावेळी सुरुवात केली ती व्यासाने केलेली आहे. सुरुवातीला 4 सूत्र जी लिहिली महाराज वेदावरची ती भगवान व्यासाने लिहिलेली आहेत. आणि संपूर्ण वाङ्मय जेवढं असत व्यासांच्या मुखात निघाले. म्हणून व्यास उशिष्ट जगत्रय म्हटली महाराज. मूळ पुरुष आहे महाराज. आणि व्यासांच्या सूत्रावर हे 5-6 जे वादी आहेत ना शंकराचार्य मध्वाचार्य वल्लभाचार्य ते मार्ग हे जे आहेत ना त्यांच्या त्या सूत्रावर त्यांनी भाष्य केलं आहे. पण शंकराचार्यांचंच का मत मानायचं प्रश्न आहे. तर शंकराचार्य शंकरांचा अवतार आहे. आणि ते बाकीचे आहेत तपस्वी आहेत त्यांनी तपस्विऱ्या केल्या. पण तुम्ही मी आता तपस्विऱ्या करून साधना करून जातो तिकडे का मी अवतारी पुरुष आहे नाही हो. तुम्ही आम्ही ज्ञानोबारायांनी सांगितलं तसं बोलू तसं करू. पण ज्ञानोबा म्हणजे आम्ही नो तुकोबा मी आम्ही तुकिता तुलनेची ब्रह्म तुकाची आले. म्हणून रामेश्वरी कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा. तसं शंकरांचा अवतारच म्हणजे शंकराचार्य होतं.
म्हणून त्यांचं प्रामाण्य आहे. मग त्या काळात सूत्रावरच शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे आणि बाकीच्यांनी भाष्य केलेलं आहे. हे व्यासाने सांगितलं. पण प्रामाण्य कोणाच्या ह्याला आहे? शंकराचा अवतारिक पुरुष आहे. म्हणून महाराज जरी दिसत असेल तरी एवढा फरक आहे हो त्याच्यात. कलियुगात वेदाचा निरनिराळ्या प्रकारे अर्थ झाले काय? कलियुगात मोठ्या वाचकी कलियुगात वेदाचा मनाला येईल तसा अर्थ लावतील महाराज. आणि दादा कोरकर हिथं घसरगुंडी आहे. ऐकणाऱ्याचं काय होणार नाही, पण पहिला सांगणाऱ्याचा घात आहे. तुमच्या पाठीमागे 4 लोक येतात का नाही? काय येतात हो? तुम्हाला काहीतरी कळतंय, तुमच्याकडे योग दिशा मिळावी म्हणून. मग ती तुमची विद्या असू दे, ही विद्या असू दे, विद्याच आहे ती. बरोबर आहे. तुमच्यावर जबाबदारी आहे का नाही त्यांना योग्य सांगणं. तसं महाराज इथं योग्य सांगणे ही त्यांच्यावर जबाबदारी आहे. मनानं अर्थ करायचा. आणि म्हणून परमार्थ करून देखील आपण जीवदशात निघत नाही महाराज. निघाला तर अहंकार उठेलच कसा? बरोबर. कशासाठी आहे नाव सांगा? केवळ अहंकार एवढा घटक तिथला जर गेला तर तुका म्हणे अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. तेवढ्यानंच गाठा केला. आमचा गेलाय का वागायला आलाय मला माहिती नाही. पण जावा तेवढ्यासाठी. हे का होतं महाराज? तर तिकडं आपण लक्ष देत नाही. ते सांगायसाठी ते आलेले शंकराचार्य, ज्ञानोबाराया, तुकोबाराया स्वतः प्रत्यक्षात ते परब्रह्मच उघड आलेलं आहे. आणि तुम्ही आम्ही आपल्या ह्याने केलंय अभ्यास असं नाही, पण जेवढं आम्हाला कळालंय आमच्या मताला लागेल तेवढा वेदाचा अंश घेतलाय. पूर्ण तयानं आपल्याला मिळालेलं नाही. म्हणून कुठं नाही कुठेतरी आपण स्वरूपाच्या ठिकाणी सांगत असताना ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सांगताना देखील अपूर्ण पडतं आणि जगत कारण सांगताना देखील अपूर्ण पडतं. आणि त्यांचं मात्र सर्वांशानं आहे. त्याच्यामुळं साधकाची शंका राहत नाही. निशंकपणे त्याला ज्ञान होतं. आणि निशंकपणे शंकारहित जर ज्ञान झालं, संशयरहित जर ज्ञान झालं तर आत्मसाक्षात्कार होतो. नाही तर मग कुठंतरी समाधानाला प्राप्त होत नाही. म्हणून शंकराचार्याचं मत श्रेष्ठ आहे असं व्यास महर्षी सांगायला समजलं. तेव्हा साक्षात शंकर कल्याणा करता साक्षात शंकराचा अवतार धारण करून बघा या जगाच्या कल्याणासाठी शंकराचार्यांचा अवतार घेऊन सर्व मतांचे खंडन करते. बघा सर्व मतांचं खंडन करते. कलियुगात प्रश्न काय आला त्यांचंच का श्रेष्ठ? कलियुगात आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे अर्थ लावतील. म्हणून या कळवळ्या कुटी महाराज शंकरच स्वतः शंकराचार्याचा अवतार घेऊन त्यांचं खंडन मंडन करून योग्य नुसतं खंडन केलेलं नाही, त्यांचं दादा मंडनही केलेलं आहे. मांडही. आणि फक्त युद्धपत्र तुमचं बरोबर आहे, तुमचं चुकायला सुद्धा राहून घ्या. त्याची दया आहे हो. ज्यावेळी मंडन मिश्राचा आणि त्यांचा वाद सुरू झाला महाराज, मंडन मिश्रा हा कर्मकांडी कट्टर होता. भट्टाचार्य त्यांचे सद्गुरू. भट्टाचार्यांचीच भेट घ्यायची होती त्यांना मला, कुमारिक भट्ट शंकराचार्याला. तर त्यांना काही त्यांचं ते गुरु शिष्यांचं हे झालं आणि ते निघालेले होते. त्यांनी सांगितलं मी आता चाललोय बाबा, माझा पट्ट शिष्य आहे तो मंडन मिश्र आहे, त्यांचं खंडन झालं तर माझं खंडन त्याच्यात आहे. 18 दिवस युद्ध चालू होतं दोघांचं प्रश्न उत्तर. आणि त्यांच्या पत्नी होत्या बरोबर चूक सांगायला. मायावती म्हणून काय नाव आहे. आता ती काय करायची सुनील दादा, काय ताकद असेल अजून पोचत नाही आपण तिथं पत्रांनी, कठीण आहे दादा. दोघांच्या 2 हार करून ठेवायची आणि जो हारलाय त्याचा तो हार सुकत होता. काय ताकद असेल हो, काय ताकद असेल त्यांच्यात. मंडळ मिश्रांच्या पत्नी होत्या. नाही मंडळ मिश्रांचं घर कोणतं म्हणून विचारलं, त्या बायकांनी सांगितलं पाणूस त्या मठ असा बांधला, त्यावर नाव लिहिलंय, ध्वजा उभा केला. काय नाही तिथं रागुनी महिना ब्रह्मसत्य जगन मिथ्या जो ब्रह्म एक आहे. प्रमाण महिमेने आहे होता का ज्ञानानं, ज्ञानानं मोक्ष का कर्मानं. इथं जसं वाद चालू आहे कुणाचा, रागू महिना. ते मंडन मिश्राचं घर. रागू महिना पक्षी जर बोलतात एवढं तर त्यांचं काय चालू असलं, आमची माणसं बोलणार. केवढा अधिकार आहे महाराज.
आणि एवढा पुरुष तर खंडन मंडन करणं सोपं आहे काय महाराज? बसलेच वादाला महाराज. 18 दिवस युद्ध चालू होतं महाराज. त्या दोघांचं प्रश्न उत्तर चालू होतं. सरताना त्यांनी सांगितलं तुमचा मोक्ष नित्य का आणि एवढाच प्रश्न तिथं टाकला शंकराचार्यांनी. नित्य म्हणावं तर कर्माची काय गरज नाही, आणि अनित्य म्हटलं असं तर मग संपलं तुमचं. तुम्ही कशासाठी करताय? काय करता मग सांगा. आणि ते काय ठरलेलंच आहे महाराज, संसार अनित्यच आहे ना, मग तुमचा मोक्ष अनित्य झाला. मग कर्मानं असला तुमचा अनित्य जर असला तर कर्माची तिथं गरज आहे, पण कर्माचं फल काय उपजे ते ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश आहे महाराज, संपलं तुमचं. आणि नित्य जर असला तर वस्तू सिद्ध आहे ना, घट नव्हता म्हणून तिथं कर्माची गरज आहे. हा, घट आहे सिद्ध, तिथं कर्माची काही गरज नाही. मग वस्तू स्वयंसिद्ध आहे, फक्त तिथं अज्ञान निवृत्त करणं एवढंच त्याचं. त्यालाच अध्यास असं म्हटले महाराज, भ्रम म्हटले महाराज. भ्रमनिवृत्तीसाठी ज्ञानाचीच गरज आहे. ज्ञानानंच मोक्ष होतो. त्यांनी आपला आश्रम ग्रहस्थाश्रम सोडला महाराज. आणि पहिला शिष्य शंकराचार्यांचा सुरेश्वराचार्य. म्हणून शंकराचार्यांचं मत प्रमाण आहे. हे मंडन मिश्रांचं दुसरं नाव सुरेश्वराचार्य, हे नामकरण बदलते. त्यांनी ग्रहस्थाश्रम त्यांनी स्वतःनी प्रश्न विचारला, पण आता ती कथा इथं नको. चला आपल्या ह्याच्या पुढचं घेऊया. सांगितलं हो ते म्हटली ना, मी त्यांची पत्नी आहे, अजून तुम्हाला जे झालेलं नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिशेला कवा. आणि मग शंकराचार्यांना त्यांनी सांगितलं काम विषयी काय सांगा. प्रश्न तिचा आहे महाराज. म्हणून कुठंतरी आमच्यासारख्या महाराजांना मानगुट वर काढू नये. काय म्हणायचं, कुठं पाहिजे कोण कसा मिळेल काय सांगता येत नाही. गप साधं म्हणून राहिलं. म्हणजे मग काय होते माहिती का, तुम्हाला ते माहिती काय नाही सांग तेवढं. त्याचा स्वीकार होतो. देवळ घेऊन चांगली होती महाराज, कारण का आपल्या देवळ घेऊन आहे. आमचा प्रश्न एखादा चुकला तर तुमच्याकडे उत्तर मिळालं मानावं का नाही, किती महत्वाचं आहे बघा. आणि मग अडचणीत आलीच महाराज. कामशास्त्र सांगावं तर संन्यासी बिना अनुभवाचं सांगता कसं, आणि नाही सांगितलं तर तुम्ही हरला ना. मग एका राजाचं कुठतरी जायचं होतं महाराज, गेलेला होता राजा. त्या शिष्यानं सांगितलं हे सांभाळा म्हणून, आणि मग तिथं प्रवेश केला. आणि मग येऊन सांगितलं. मग कसं काय सांगितलं, सांगतो तिने भोगल्यानं नाही, भोगतो तो सांगित नाही मी. असंग रूपानं म्हणजे असंगत्व बिघाडलं नाही, आणि अनुभव तरी सांगता आला मला. हो किती कठीण आहे महाराज, हे लक्षात ठेवा. म्हणून शंकराचार्यांचंच मत हे श्रेष्ठ आहे, प्रमाण आहे महाराज. नको ब्रह्मज्ञान म्हणीत बस, काय करायचं आम्हाला तुझं, नको म्हणू नका. कळत नाही मग काय, कळवून घ्या, कळवून घ्या तुम्ही. शंकराचार्यांचं मत अतिशय उत्कृष्ट श्रेष्ठ आहे महाराज, जीवाच्या कल्याणासाठी आहे महाराज. हो, सर्व मतांचे खंडन करतील. आणि बघा ते शंकराचार्य सर्व मतांचं खंडन करतील करा कलियुगात असं होणार. व्यास आलेलं शंकराचार्यांचं मत का, तर कलियुगात आपल्या आपल्या मतानं बाकीचे लोक अर्थ लावतील, तर त्या अर्थ लावलेल्या चुकीच्या भागाचं खंडन करतील आणि यथार्थाचं मंडन करतील शंकराचार्य. आणि जैन बुद्ध मतांचा समूळ नाश करून, जैन आणि बुद्ध या सर्व मतांचा समूळ नाश करून व गंगेतून श्री विष्णूंची मूर्ती काढून, गंगेतनं श्री विष्णूची मूर्ती काढून बद्रिकाश्रमी स्थापन करतील. बद्रिकाश्रमात स्थापना करतील. सूर्योदय झाला म्हणजे ज्याप्रमाणे अंधकाराचा नाश होतो. बघा आता किती जरी पहिले बल लावलं तर सर्वत्र अंधकार जात नाही, पण सूर्योदय झाल्यानंतर संपूर्ण सृष्टीचा अंधकार निवृत्त होतो. त्याप्रमाणे नाश होऊन सर्व पदार्थांचे निसंशय ज्ञान होते. त्यांचा नाश होऊन सगळ्या पदार्थांचं निसंशय कटलं. तुम्हाला हा गट ब्रह्म आहे म्हटलं तर ब्रह्मच व्हायला पाहिजे. ज्ञानगत प्रत्यक्ष झाल्यावर काय होतंय ते होय ना का, आहेत ना ते कणाकणात ब्रह्म आहे महाराज. त्याच्याशिवाय दुसरं काय संशय राहतच नाही महाराज, निसंदेह बोध व्हायला पाहिजे महाराज. म्हणून ज्ञानीपुरुषाला डोळं दाखवून बसायची काय गरज नाही. जग हे ब्रह्मदिशे उघडे. कुणी सांगितलं मुक्ताबाई सांगितलं चांगले व्हायला, म्हणजे काय बसू नये असं नाही. आत्मानुभव घेतलेला होता, आता तिथं थांबू नको तू.
म्हणजे मग तुझा भेद निघून जातो आणि भेदामुळे तुझा द्वेष मत्सर राहतो ना, किंवा मी कोणतरी असं वाटतं आणि मी कोणतरी वाटलं तेवढं तरी की तुला घाताला पाहतो. अधिक महाराज ते वेगळं झाले की तू वेगळं झालं. योगी कुठे चुकलेत, नाना आत्मे मानले ते. आत्मे नाना नाही, अंतकरण नाना आहे. एकच आहे त्याशिवाय प्रेम कसं राहील महाराज. म्हणून तो माझा आत्मा म्हणले, तोही आत्मा म्हटले नाही. रेड्यातला माझा आत्मा ते म्हटले, माझा आत्मा तू म्हटले. केवढी एकाग्रता साधलेली असेल महाराज, केवढा भाव तयार असेल महाराज. त्याप्रमाणे वेदार्थाचे ज्ञान शंकराचार्यांचे व्याख्यानाने होईल. वेदार्थाचं ज्ञान शंकराचार्यांच्या हेनच होईल. त्याविरुद्ध जे वेदाचा अर्थ करतील बघा, आणि त्याच्या विरुद्ध इथं फटका दिलाय. धूर्त आहे तसे समज. वेदाचा जो अर्थ करते धूर्त फसविणार आहे. ठक 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 कारण का महाराजगिरी चालवण्यासाठी महाराज टकबाजी चालू नये. परमार्थ तरी असू दे बघा, पण होतील म्हणून सांगितले. कलियुगाचं वर्णनच केलंय महाराज. याप्रमाणे पुराण वचन असून, आता याप्रमाणे पुराणाचं वचन असून वशिष्ठांनी आपल्या वशिष्ठ ग्रंथात बघा, इकडे आता वशिष्ठांचाही दिला. वशिष्ठ ऋषींनी आपल्या वशिष्ठ ग्रंथात अद्वैत मत प्रमाणे दृष्टीसृष्टीवाद अनेक युक्तींनी प्रतिपादन केला आहे. अद्वैत मत प्रमाण घेऊन त्याच्या प्रमाणासाठी दृष्टी सृष्टीवाद अनेक ठिकाणी त्यांनी प्रतिपादन. दृष्टी असेल तर सृष्टी, दृष्टी नसेल तर सृष्टी नाही. अजातवादात दृष्टी झालेली सृष्टी झालेली नाही, पण अजातवाद पटत नाही म्हणून विवर्तवाद सांगितला. आणि विवर्तवादाच्या पोटात दृष्टी सृष्टीवाद आणि सृष्टी सृष्टीवाद. दृष्टी असेल तर सृष्टी उत्तम अधिकारी असून व्यवहारापुरती त्यांनी तिथं प्रतिपादन केलेलं आहे. दृष्टी म्हणजे वृत्ती ज्ञान. बघा, दृष्टी म्हणजे वृत्ती ज्ञान ते असते तोपर्यंत सृष्टी. आता तुमची दृष्टी आहे तोवर सृष्टी आहे, दृष्टी नसेल तर तुम्ही ऐका नाही. म्हणजे मिथ्या का कधी असतं आणि कधी नसतं, त्याला मिथ्या म्हटले महाराज. मग आता डोळं दाखलं तुम्हाला दिसत नाही, पण तुम्ही ऐका नाही म्हणून तुम्ही सत्य. तसेच युक्तीने ही द्वैत मत विरुद्ध आहे. आणि युक्तीने, आता हे त्यांचं शास्त्र सांगितलं, युक्तीने ही महाराज द्वैत मत काय, द्वैत मत काय विरुद्ध आहे, वेदाच्या विरुद्ध आहे. वेदाच्या विरुद्ध आहे, अनुभवाच्या विरुद्ध आहे. कारण का भेद आला की तुमचा तिथं स्फोट झाला. दुजे जवळ घडे तो संसार भय. भेदात काय होतं दादा, एक सांगतो तुम्हाला. एक अनुकूलता तरी प्रतिला येते, नाही तर प्रतिकूलता तरी. अनुकूलतेला प्रतिकूलता जरी आली तरी तुमचा त्याच्यावर एक प्रेम घडतं, भाव तयार होतो आणि तेवढा माणूस चांगला आहे म्हणते. बाकीची असंही होत आहे, किंवा त्या प्रेमापोटी मनुष्य आसक्त अनुकूलतावर. आणि प्रतिकूल झालं तर कमी शिवाय देतो, त्याचं तोंड बघायचं नाही. म्हणजे भेदात हे दोन दोष कायमची निवड चढलेले आहेत पाठीमागे महाराज. आणि अभेद हे स्वरूप आहे महाराज. अभेदच हे आपलं काय आहे, स्वरूप आहे महाराज. वस्तू जी आहे ती अभेद रूपानच आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे महाराज. आणि भेद मानलाय तो उपाधी संबंधानं कल्पित आहे, भेद सिद्ध होत नाही महाराज. हे खंडन खाद्यादी ग्रंथात सिद्ध केले आहे. खंडन खाद्यादी ग्रंथ पुष्कळ आहेत महाराज, तिथं त्याने त्याचं प्रतिपादन केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. शिवाय भेदवाद श्रुती विरुद्ध आहे. झालं, भेदाचा वादा श्रुतीच्या म्हणजे वेदाच्या विरुद्ध आहे. दुजे जवळ गडे तो संसार भय जोडे म्हटले. आपुली रीतीने दोन देव किंवा वेद बोलले. नानात्वे जो पाहतो तो मृत्यूपासून मृत्यू पावतो. झालं, नानात्व जो पाहतो मृत्यूपासूनच मृत्यूला प्राप्त होतो असे कटवले. कारण का मृत्यू आपल्या पाठीमागे लागलेलाच आहे आणि मरायचंच आहे महाराज आपल्याला. तसेच द्वैतापासूनच भय आहे, झालं, तो माझ्यापासून भिन्न आहे असा भेद पाहणारा देव पशु आहे. झालं, आता द्वैतापासून भय आहे, तो माझ्यापासून वेगळा असं मानणारा देव पशु आहे म्हटलं. अशा अर्थाच्या वेदांत वाक्यांनी भेद ज्ञानास दुःख हेतू सांगून अशा वेदज्ञानी अर्थ पुष्कळ ठिकाणी देऊन वेदाने काय केले,
भेद ज्ञान जे आहे ते तुम्हाला दुःख देणार आहे, त्याच्यावर दोष दिलेला आहे मला. भेदात तुम्ही राहून व्यवहार करा भेदात, कारण का व्यवहार झाले भेदाशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. पण कल्पित भेद आणि वास्तव आहे असे सांगून भेदज्ञानी पुरुषाची निंदा केली आहे. भेदज्ञानी पुरुषांची निंदा केली महाराज. आणि लय भेदात पडवू नका लोकांना, भेदात ठेवू नका. भेद संशय कारण का संतांनी देखील बघताना उपाधीकडे, उपाधी माझे गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार सर तिथं उपाधीचा महाराज त्यांनी निराश बाद केलाय. त्याचा आमचा काय संबंध आहे आपला चैतन्याशी, आणि चैतन्याशी संबंध झाला की सहज असं होतंय का आला. कारण का उपाधीची काय दोष गुण बघायची गरज नाही, ती आपला आहे ना स्वरूप, आत्मा आपला आहे ना. ती कुणाला आत्म्याबद्दल काय वाईट वाटते महाराज? हा खरं प्रेम आहे ते सगळ्यांचं आत्म्यावरच आहे. चला, शेतकऱ्यांपासून बैला जसे दुःख होते बघा त्याप्रमाणे शेतकऱ्यापासून जसं बैलाला दुःख होतंय तसं भेदज्ञानी पुरुषास देवापासून दुःख होते. झालं. आता हे सांगायला गेले कीर्तनात तर कीर्तनकाराला बडीतील बरोबर. हा भेद ज्ञानाला देवापासून दुःख होतं. हा दिवसभर उपाशी राहा, उद्या इकडे चल, परवाशीला तिकडे चल. हे दुःख आहे का चूक आहे? कशासाठी जाता तुम्ही? देवासाठी. हा आणि देव कुठे आहे तुमचं नाव सांगा मला आता. बघा कुठे आहे देव. म्हणजे आणि तू जाय तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी. देवच बरे, देवाची बरे. तुका म्हणे तुम्ही बर तुम्हाला आता बाहेर फिरून देव कुठे भेटणार ना मला. देव तुम्हीच आहे. देवासाठी जर तुम्ही बाहेर फिरायला लागला तर माझा चष्मा कुठं आहे, माझा चष्मा कुठं आहे, माझा चष्मा कुठं आहे? चष्मा तरी अडकलेला आहे कुठे? डोक्याला. कवा गावायचा तुम्ही महाराज? म्हणून धर्माची सिद्धी झाली महाराज. आणि भेद हे दुःखाला कारण महाराज. म्हणजे का उपास करू नका असं मी म्हणत नाही महाराज. करा, देवाची सेवा करा. कारण का हे दोष जायच नाही, हे कुणाच पूर्ण आहे महाराज, पूर्ण झालेल्याचा बदलच आहे किंवा तसं व्हावं. पण हे भेदाचं दुःख आहे महाराज, लक्षात ठेवायचं. देव आणि तुम्ही वेगळं मानता का नाही? मग आता तुमचा मानल्यापुरता देव, आणि मग उद्या देवाने कुठं जायचं? कुठं जायचं? आणि देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे. तुका म्हणे करे तुम्ही अमर हा करे की कोटे पा विचारू न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा करू येईल. अमर आहेसा तुम्ही मरक नाहीसा. जन्म नाही तुम्हाला तर मरण कुठलं? पण तुम्ही काय करा, मी देह म्हणू नका. मग आम्ही सांगितलेलं तुम्हाला पटत कळत. कारण देह येणार जाणार आहे आणि तुम्ही देहालाच मी म्हणायला लागलाय. आत्म्याला तुम्ही मी म्हणून असा, नाहीतर आत्मा अमर आहे महाराज. देवाची बरे, देवाची बरे. तुका म्हणे करे तुम्ही. मग भेदाच तुका आहे महाराज. म्हणजे व्रत उपवास बघा आलं का बघा. कष्ट व्रत उपवास कष्ट भोगावं लागतं ना. उपवास 3 द्वैत मत ताज्य आहे. याकरता द्वैत मत काय आहे? एवढ्यासाठी त्याचा स्वीकार करायचा नाही. ऐकायला विसरलं तरी आपण अद्वैतात राहायला शिकायचं, एवढं करायचं. अरे ज्ञानोबा राय म्हणतात तुम्ही महेशाच्या मूर्ती, म्हणजे त्यांना काय दर्शन होत होतो? आणि आम्ही म्हणतो साधक मंडळी. अरे 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 अरे, सिद्धाच्या ठिकाणी साधक असता कामा नाही. साधकाच्या ठिकाणी सिद्ध बुद्धी असावी. बरोबर आहे. बघा तुम्हाला काय माहित आहे, गुरु भाव साधकाच्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. पण गुरुच्या ठिकाणी माझा तो शिष्य आहे. आता गुरु शिष्य राहिलेला नाही दादा. चैतन्यमय ब्रह्ममय झालेलं आहे, ब्रह्ममय झालेलं आहे महाराज. आणि त्यांच्या ठिकाणी जर हा विकल्प अजून असेल तर ते पूर्णतेला पोचलेले नाहीत महाराज. ते ब्रह्मच आहे. हो हा, आता त्याच्या उपाधीचे जे काही धर्म असतील त्यांना ते सुधरून घेऊन तिथं पत्र नेणं त्यांचं कर्तव्य. नाही तर मग आणि असा प्रश्न होतोय ते ब्रह्मच आहे मग सांगायचं काय? त्याने उपाशी तारत मी धरले ना, त्या ज्या उपाधी जिथं असतील अधिकारात
तिथनं त्याला वर नेणं त्यांचं कर्तव्य. याकरता अतिदुःख देणाऱ्या द्वैत वचनांचा परित्याग करून बघा याकरता महाराज शंकराचार्यांच्या अति दुःख देणारं जे द्वैताचं वचन आहे महाराज त्याचा त्याग करावा, परित्याग परित्याग करून करून शंकराचार्यांच्या अद्वैत प्रमाणाच्या ठिकाणी प्रामाण्याचा निश्चय कर. शंकराचार्यांचं जे अद्वैतचं जे वचन आहे ना त्यांच्या ठिकाणी तू प्रामाण्य म्हणजे निश्चय कर, त्यांच्यावर श्रद्धा ठेव, तेच खरं आहे. प्रामाण्य म्हणजे खरं सत्य तेच आहे, तू विश्वास ठेव. अद्वैत निश्चय करूनही द्वैत प्रतिपादक वाक्यांचे जरी नुसते स्मरण झाले तरी त्यापासून तुला दुःख होईल. बघा याचबद्दल तुला एक गोष्ट सांग. अद्वैत निश्चय झाला तुझा आणि द्वैताचं नुसतं स्मरण जरी झालं तरी तुला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का अनेक जन्माचा आपण महाराज ते द्वैतातनं आलेलो आहे. तिथं जरी अद्वैत निश्चय केला तर कुठं नाही कुठं तरी ते पाठीमध्ये संस्कार येतात आणि आला संशय की आणि दुःख झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी भरचीची करता आहे. बघा किती वाजे काय चालू दिलं तेवढी थोडीशी कथा घेऊ. भरचूची कथा. एका राजाचा बघा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर देखील शंका आली तर कसं दुःख होतंय. म्हणजे केवळ शब्दज्ञानावर भागत नाही, शब्दज्ञान झालं तरी अपरोक्ष अनुभूती आली तरी मुरावं लागतं. सद्बोध झाला नुरोनिया केला ठाईच मुरला महाराज मुरत 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 लावा. आणि त्याच्यासाठी पुढे जाईल कापुराची वाती उजळावे काही समाप्ती. काय राहिलं नाही आता, राख नाही काय नाही काय नाही. तसं अहम ब्रह्मास्मी देखील राहता कामा. चला भरचूची कथा. भरचूची कथा आहे. एका राजाचा अत्यंत प्रिय असा भरचू नावाचा प्रधान होता. तुला एक राजा होता, त्याचा प्रिय नावाचा एक भरचू नावाचा प्रधान होता. सर्व राजकार्य त्याच्या स्वाधीन होते. आणि सगळेच कारण का तो प्रिय होता. प्रिय कोण होतो नाव सांगा तुम्ही. जो प्रामाणिकपणाने वागतो तो प्रिय होतो. आणि म्हणून राजाचा कारभार सगळा दिलेला होता महाराज. त्यामुळे बाकीच्या अमात्याधिकांना भरचूचा फार हेवा वाटतो. आणि अशी माणसं जास्त महाराज लोकांना कपत नाही. त्यालाच मानतोय, आम्हाला का मानित नाही. बाकीचे जे अमात्य होते ना लुडबुड करणारे त्यांना ते पोचायला लागले महाराज. तेवढा तू चूक शहाणा आहे तेवढं हे करतो असं त्यांना ते वाटू लागलं. आणि सगळीकडे येत आहे. आणि आता तरी मला वाटते आमच्या या संप्रदायात मी काय नको नको होतो. काय म्हणायचं दादा ना आपल्या संप्रदायात हे नको होतो. तोच का आणि तोच का आणि असं का भेद भेद संशय बाकीच्या घरात काय चाललं असो त्यांना वाटू लागले महाराज बाकीच्या. त्यामुळे सर्वांनी युक्ती करून बंडवानास दंगा कराव्या सांगितले. युक्ती केली आहे बाकीच्या लोकांनी. आणि बंडवाल्यांनी सांगितलं उद्या जरा दंगा करा म्हणजे आमच्या राजाला काहीतरी तुमच्यावर सोडता येतं. बंडाची बातमी राजास कळताच त्याने दरबार भरवून बंडाचा नाश कोण करील असा प्रश्न केला असता. आता बंडाची बातमी राजाला सांगितली होईनीच उद्या बंड निघणार आहे आणि बंडाचा नाश करायला कोणतरी जायला पाहिजे. सभा बनवली त्यांनी. असा प्रश्न केला असता सर्वांनी राजाची प्रार्थना केली की महाराज नेहमी प्राण संकटाच्या वेळी आम्हास पाठवता. आणि सगळ्यांनी बोलले प्रश्न केला. त्या बाकीच्या लोकांनी काय सांगितलं महाराज तिथं वेळी आम्हाला तुम्ही प्राण संकटाच्या वेळी आम्हाला बोलवता आणि भरचूवर तेवढं प्रेम करता. यावेळी त्या भरचूला का लावून देत नाही तुम्ही आणि भरचूची स्तुती करता. भरचूची स्तुती करता. यावेळी त्यास का पाठवत नाही. यावेळी त्याला का पाठवित नाही. तेव्हा भरचूने राजास विनंती केली की मला आज्ञा होईल तर मी बंडाचा नाश करेन. आणि गोरी प्रामाणिकपणा जो असतो कधी सुटत नाही महाराज. भरचूने सांगितले महाराज तुमची जर आज्ञा झाली मी जातो ना बंडाचा नाश करायला. त्याप्रमाणे कारण त्यानं प्रामाणिकपणाचं सोंग काढलेलं नव्हतं. हे तर कळतं होय ना काय वस्तुस्थितीनं होत होतं प्रामाणिकपणा महाराज.
हे शिकत जायचं, लक्षात ठेवायचं. आपण व्यवहार करतोय ना, निदान परमार्थ क्षेत्रात तरी एवढं शिकूया. आणि याच्यापेक्षा असा जर तुमचा व्यवहार होत असेल तर तो संसार देखील परमार्थच आहे. काय म्हणायचं तुम्हाला नाव सांगा. आणि इकडे तिकडे जर असेल तर तो परमार्थ नसून काय आहे, संसार आहे. तर अभ्यास म्हणून करणं गरजेचं आहे आपल्याला. त्याप्रमाणे बंडाचा नाश करण्याविषयी राजाने भरचूस आज्ञा केली. जा बाबा म्हणले, तुला जा ना, तुला त्या राजाला लगेच आज्ञा केली. भरचूने तात्काळ बंडाचा नाश केला. बघा, भरचूंच्यावर विश्वास होता राजाचा, निश्चित विजयश्री मी घेऊन येणारच. तात्काळ बंडाचा भरचून हे बघा, कोणाचा तरी कोणतरी महाराज हे करत नाही, राजा वाजा त्याच्या अंगात ते गुण असावे लागतात महाराज. तात्काळ त्याने बंडाचा नाश केला. परंतु अमात्याच्या सल्ल्याप्रमाणे बंडवाल्यांनी भरचूसही फार मारले. काय करायचंय माणसं करतात म्हणजे काय, ज्याचा काटा काढायचाच नाही त्याला जरसा मागे सरकायचं, थांब तू थांब, आणि तिकडल्या तू सोडायची, त्याच्यावर 2 दणकं टाकायचं. अमात्याच्या सल्ल्यामुळं भरचूला मार खावावा लागला मला. आणि ते भरचूच्या लक्षात आले. हे इतर अमात्यांचे कपट भरचूच्या लक्षात आले आणि त्यास का हा डाव झाला त्याच्या लक्षात आलं. या लोकांनी मला मुद्दा म्हणून हे केलं आणि म्हणून त्यांनी ते हे केलं. अमात्याचं कपट जे आहे ते त्याच्या लक्षात आलं. आणि त्यास असे वाटले की त्याला असं वाटलं की आता मी राजापाशी जावयाचे मनात आणले तर हे दुष्ट माझा प्राणच घेतील. राजा तुम्ही जायचं जर आता मनात आणलं, आता एवढं सुटलो हो, पण आणि काहीतरी करून माझा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याकरता या ऐश्वर्याचा परित्याग करून, या ऐश्वर्याचा ना ऐश्वर्याचा परित्याग करून भगवत प्राप्ती करता जप करण्यास वनात जाणे चांगले. बघा, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी वनात जाणं चांगलं. एकांतात बसल्याशिवाय महाराज तुमचं आमचं तरी अंतःकरण होऊ शकत नाही. त्याला एकांतवासाची गरज आहे. त्याप्रमाणे तपाच्या उद्देशाने अंगास राख लावून तो वनात गेला. तपाचा उद्देश मनात घेऊन अंगाला राख लावले आणि तिथूनच तो वनात गेला. वनात एकांत स्थानी जाऊन बसल्यावर त्यास फार आनंद झाला. बघा, त्याला खरा जिज्ञासू म्हणायचा. वनात जाऊन एकांतात बसल्यावर एवढा आनंद झाला महाराज त्याला न सांगण्यासारखा आहे. आणि त्या आनंदाचं वर्णन देखील केलंय. हो, आनंद कोणास किती असतो याविषयी तैत्तरीय श्रुतीत वर्णन केले आहे. आनंद केवढा कुणाला होतो तुम्हा मला तर ते उपनिषद जे आहे ना त्याच्यात वर्णन केलेलं आहे त्याचं महाराज. मनुष्यास किती आनंद मिळणे आता शक्य. मनुष्य म्हणजे तुम्ही आम्ही, त्याला किती आनंद मिळणं आवश्यक हे आहे, मिळतो. किती आनंद मिळतोय, मनुष्यास किती आनंद मिळणे शक्य आहे याचे वर्णन करताना श्रुती असे सांगते की किती आनंद मिळणं शक्य आहे, आवश्यकता आहे, त्याचं श्रुतीने वर्णन केलंय बघा. तरुण रूपवान, तरुण असायला पाहिजे, रूपवान असायला पाहिजे, विद्वान असायला पाहिजे, निरोगी असायला पाहिजे, एकच पुरुष सशक्त असायला पाहिजे, स्थिर मनाचा, ज्याचे जवळ पुष्कळ सैन्य आहे असा. बघा, ज्याच्याजवळ पुष्कळ सैन्य आहे असा. सर्व ऐश्वर्याने भरलेल्या पृथ्वीचे पालन करणारा, सर्व ऐश्वर्याने भरलेली पृथ्वी त्याचं पालन करणारा आणि सर्व भोगाने संपन्न, अशा सार्वभौम राजास, असा सार्वभौम जो राजा आहे ना, जो आनंद त्याला ज्याला जो आनंद मिळतो त्यास माणूस आनंद म्हणतात. त्याला माणूस आनंद म्हटलंय. केवढा आनंद आपल्याकडे आहे दादा, सांगा मला कसं काय आनंदात आहे म्हणताय. कुठल्या तरी आनंदाने, कसल्या तरी मारक्या आनंदाने, त्याला खरा आनंद म्हटलंय. कारण का हा आनंद नित्य आनंद आहे, म्हणजे यातला आहे, त्याला दुसरी कुठलीही विवंचना नाही महाराज. त्याला माणूस आनंद म्हटले महाराज. आता याच्या पुढे सतपट्टीन गाली झाले, ऐका थोडं थोडं थोडं. त्या माणूस आनंदापेक्षा 100 पट जास्त आनंद मनुष्य गंधर्वास असतो. बघा, माणूस आनंदापेक्षा
100 पटीने अधिक मनुष्य गंधर्व म्हणून आहे. गंधर्व लोकांना जो गायन करून गेलेला असतो बघा, ही गायन करायला माणसं गंधर्व लोकांना झालं, त्यांना 100 पटीने अधिक असतो. तुम्ही समोर आला म्हणून गंधर्व आहे मला देण्यात आला. कुणाकडनं काय प्रश्न निघेल का म्हणून मानायचं देवा. त्याहून शतपट देवगंधर्वास असतो. बघा त्याहून शतपट देवगंधर्वांना असतो. कारण का तिथली गाणारी असतात ना, त्यापेक्षा काय इथली गाणारी वेगळी तिथली. अरे तुला इथलं कसलं गाणं तिथलं चल म्हणते ऐकायला स्वर्गातली गाणे. त्यापेक्षा शतपट पितरास. बघा त्यापेक्षा शतपट पितराला, त्याहून शतपट अजान देवास. त्यापेक्षा 100 पटीनं अजान देवाला, त्यापेक्षा शतपट कर्मदेवास. त्यापेक्षा 100 पटीनं कर्मदेवाला, त्याहून शतपट मुख्य देवास. त्याहून 100 पटीनं मुख्य देवाला. मुख्य देवासाठी एकादश रुद्र, द्वादशादित्य आणि अष्टवस्तू. 11 रुद्र, 12 आदित्य वसू, अष्टवसू आणि अष्टवस्तू. 12 आदित्य, 11 रुद्र, 12 आदित्य आणि अष्टवसू याला मुख्य देव. मुख्य देव म्हटले. त्यापेक्षा शतपट इंद्रास. बघा त्याच्यापेक्षा 100 पटी इंद्राला, त्याहून शतपट बृहस्पतीस. त्याच्यापेक्षा 100 पटीनं बृहस्पती, कारण बृहस्पती इंद्रा सगळ्या देवांचा कोण आहे, गुरु आहे. त्याहून शतपट प्रजापतीस. त्याहून शतपट प्रजापतीला, आणि त्यापेक्षा शतपट ब्रह्मदेवास आनंद असतो. बघा प्रजेचं पालन करणार, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करणारा, याच्यापेक्षा त्याला श्रेष्ठ महाराज. पण ब्रह्मदेवास होणारा आनंद मानुष्य आनंदापेक्षा 1000 परार्धपटीने जास्त आहे. बघा 1000 तुम्ही मनाची माझे उच्चार नाही करताय. परार्ध 1000 परार्ध माणसापेक्षा ब्रह्मदेवाचा एवढा आनंद मोठा आहे. पण त्या आनंदापेक्षा ही परंतु एवढ्या मोठ्या परंतु घटलं इथं या आनंदाचं परंतु परंतु एवढ्या मोठ्या ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षाही एवढ्या ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षाही जास्त आनंद संत वासनारहित एकांतवासी पुरुषास असतो. वा वासनारहित एकांतवासी पुरुषाला असतो महाराज. आणि तोच खरा ब्रह्मानंद आहे महाराज. वासनेतला जो आनंद आहे तो निमित्तानं आलेला असतो महाराज. आणि निमित्त बिघडले की तुमचा आनंद बिघडला, परस्वादी नाही तो महाराज. आणि हा स्वतः आनंद आहे महाराज, स्वरूप आनंद आहे महाराज. फक्त वासनेचा तेवढा निराश करणं, मूळ काढून टाकणं, वासनेचे बीज जळून झाले. आणि वासनाची तुम्हाला जन्माला घातली महाराज. त्या भरचूचा तिथं त्याने आनंदाचा आपल्या केवढा झालाय तुम्हाला सांगितले. भरचू व्हा, कुठल्या तरी आनंदात उड्या मारू नका. नाही महाराज तुमच्या पायानं चाललंय बघा, इष्ट नेता ऊस गेला, हेच आनंद. महाराज मी तेच म्हणतोय आणि हे मी तेच म्हणतोय. पुंडलिका